तिकडे बघ, कुठे लावताय झेंडा? ऍक्च्युली बाहेर लावला पाहिजे, पण ते फ्लोअरला दिसणार नाही. नाही, फोटो झाकला जातोय. आत नाही, बाहेर मस्त गॅलरीत लावला पाहिजे, बाहेरच्या साईडला. एक मिक्सरमध्ये कुठली वाटलेली गोष्ट वाया घालवायची नाही, अशी पूर्ण घ्यायची. आता काय म्हणत होते पप्पा की बायका एक्स्ट्रा स्वयंपाक का करतात दुपारचं, रविवारचं, की संध्याकाळी स्वयंपाक करायला आराम भेटावं म्हणून. हा फोटो जेव्हा अयोध्येचं, हा ते श्रीराम जन्मभूमी मंदिराचं जेव्हा हे झालेलं तेव्हाचा फोटो मस्त. आता लॅमिनेशन होतं लावलेला मंदिरामध्ये, आता तो लॅमिनेशन करून परत लावायचं तिकडे. अजून तर सुट्ट्या पडलेल्या नाही आहेत क्रिसमसच्या. यांची ड्रॉइंग आतापासूनच चालू झालेली. काव्या मॅडम स्कूलमधून आली आहे आणि सोफ्यातच चेंज करते. आज आले 2 दिवस झाले, पार्सल आले तर म्हणजे ओपन करायला वेळच नाही म्हणण्यापेक्षा लक्षातच नाही बरेच दिवस की पार्सल ओपन करायचं आहे. आणि आत्ता वाढदिवस आहे बाळाचा, जिच्यासाठी ड्रेस घेतला आहे. चला पटकन पार्सल ओपन करते. फक्त आणि फक्त 140 रुपयाचं गिफ्ट आहे. खूप प्रिटी आहे, मला खूप आवडला आहे ड्रेस. तुम्हाला पण पटकन दाखवते. मला हा जेव्हा ऑनलाईन पाहिलेला ना तेव्हा खूप आवडलेला. काव्याला पण मागवणार आहे. रेड कलर आहे. मुलगी 1 वर्षाचीच आहे, पण 2 वर्षाचा मुलीचा ड्रेस घेतलाय. आता नाही पण मग काही दिवसांनी घालेल. किती क्यूट आहे ड्रेस. रेड आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे ड्रेस. खूप आवडला मला. काव्याला पण लगेच मागवते. खूप क्यूट आहे ड्रेस, खूप क्यूट आहे. छान आहे ना काऊ? काव्याला पण मागवे ना असा ड्रेस. खूप क्यूट ड्रेस आलाय, खूप क्यूट ड्रेस आलाय. खूप आवडला मला. चला आता थोड्या वेळात वाढदिवसासाठी जायचंय. मी पटकन आता पॅक करते हा पुन्हा आणि वाढदिवसाला जातो. काव्याला अजून सुट्ट्या पडलेल्या नाही आहेत क्रिसमसच्या, पण काव्याची ड्रॉइंग कलरिंग चालू झाली आताच. सुट्ट्यांमध्ये भरपूर ड्रॉइंग कलरिंग करते काव्या. बघू दे काय करते आज. ओके, मंडला आर्ट. छान आहे, कलरफुल काढलेस. ब्लॅक पेननी काढतात ना ते. आणि क्रिसमसची ड्रॉइंग काढलेली दाखव. क्रिसमस अजून आलेलं नाही आहे. काव्याचं क्रिसमसचं ड्रॉइंग तयार आहे, बघू दे. आता हे थोडंफार बेसिक मीच काढून दिलं आहे. कलरिंग वगैरे काव्याने केले है ना. काय झालं? क्रिसमसची स्पेलिंग जरा चुकलंय का? दीदीकडनं राईट स्पेलिंग लिहून घे. हां, बरोबर जी स्पेलिंग आहे ती लिहून घे, नाहीतर तू एवढं छान बनवलेलं हे होईल, खराब होईल. स्केच पेनाने कर ना. मंडला आर्ट तर पेनाने करतात ना. एवढ्या वह्या आणि ड्रॉइंगच्या बुक्स आहेत ना की काही विचारायला सोय नाही. मस्तच तेल लावून वेणी घालून दिले काव्याची. अजून तर सुट्ट्या पडलेल्या नाही आहेत क्रिसमसच्या. यांची ड्रॉइंग आतापासूनच चालू झालेली.
आता शनिवार रविवार फक्त मध्ये आणि सोमवारपासून सुट्ट्या. माझे बरेच दिवस झाले तब्येत थोडी डाऊन आहे, त्याच्यामुळे चेहरा फ्रेश वाटत नाही आहे. रविवारची सकाळ मात्र गजबजलेली असते. बरं, सकाळी लवकर मुली जातात बैठकीला, त्यामुळे सकाळी लवकर नाश्ता वगैरे होऊन जातो. आज सुट्टी आहे, मग एक्स्ट्रा कामं झालीच पाहिजेत. वॉलपेपर लावला होता देवाच्या भिंतीला, तर तिथे आता फोटो वगैरे देवाचे ना सगळे व्यवस्थित रिपेअर केले आणि आता ते लावून घेत आहेत. आता त्यांच्या मागे माझा तर तासभर असंच वाया जाणार आहे म्हणजे मला द्यायचं आहे एक अर्जंट ब्लाऊज शिवून. आणि इथे गाणी ऐकता आता हे गाणं कोणतं आहे गेस करा. पूर्ण दिवस आहे ना रविवारचा कोळी गीतं वगैरे छान ऐकत आमची कामं चालू असतात. इथे काव्य मॅडमसुद्धा गाणी पाहत बसले. आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. पालक बनवायचा आहे, पण पालकची कतली नको आहे, वेगळी प्रकारची रेसिपी हवी आहे. मग इथे अनन्या मला थोडीशी मदत करते, कारण त्यांची पण काही ना काही घरातली एक्स्ट्रा कामं चालूच असतात. इथे काव्य मॅडमला काय कामं आहेत, काव्याला आता सुट्ट्या लागतील, मग ती काय 10-12 दिवस तिची मजाच मजा. इथे आत्ताच तिने ड्रॉइंगचं सगळं सामान बाहेर काढून सुरुवात केली आहे ड्रॉइंगची. गॅलरीमध्ये बसून छान ड्रॉइंग करते. झाडांना छान पाणी दिलं, किती छान हिरवेगार वेली झालेल्या आहेत पहा. टोमॅटो बारीक कापून घेतलाय, कांदा कापून घेतलाय आणि इथे लसूण बारीक कापून घेतले. आणि इथे पालक आणि लसूण छान तेलामध्ये फ्राय केली आणि ते वाटून घेतले. आता ही पण पूर्ण रेसिपी आम्ही यूट्यूबवर बघूनच करतोय. आमच्या काही मनाची रेसिपी नाही आहे, पण आम्ही आधी बनवलेली खूप भारी झालेली, त्याच्यामुळे आता पुन्हा रेसिपी रिपीट करतोय आम्ही. साधे सिंपल अशा गोष्टी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला बेसन आणि सुखे मसाले एवढंच आता एक्स्ट्रा लागणार आहे. माझा अर्धा वेळ तर तिथे देवाचे फोटो वगैरे लावण्यामध्ये गेलाय. आता पटकन स्वयंपाक करते, अर्धा स्वयंपाक झालेला आहे. काव्या मॅडमने भेळीचा ब्रेक घेतलाय. काव्य तिथे भेळ खातीये, दाखव. काव्य मॅडम भेळ खातीये. स्टॉप कर आणि तिकडे जा पटकन. तिथे छान 4 दिवस झाले वॉलपेपर लावलेला. तर देवाचे फोटो आज सगळे व्यवस्थित रिपेअर करून तिथे आज लावलेले, काच वगैरे लावून घेतले. आधी जसं होतं सेम तसंच, फक्त वॉलपेपर लावलेला आहे. दरवाजाच्या तिथे एक लावलाय वॉल, मी आवाज वाढवीन नंतर. दरवाजाच्या इथे एक लावलाय वॉलपेपर. ते दरवाजा ओपन केल्यानंतर दाखवलं पाहिजे. आणि इथे असे छान फोटो वगैरे लावून घेतो. आधीचं आपलं जसं होतं तसंच. कारागीर इकडे, कारागिरीने छान लावून घेतलं. म्हणजे आमची तासभर आमची पण मदत आहे त्याला, त्याच्यामुळे स्वयंपाक राहिलाय माझा. चला स्पेशल रेसिपी बघूया आपण. इथे तेल घेऊया मस्त 2-3 चमचे. आहे 2-3 चमचे मस्तपैकी तेल घेतले. आता या सगळ्या गोष्टी छान फ्राय करून घ्यायच्या. आधी लसूण बऱ्यापैकी घेतले आपण, याच्यामध्ये पण वाटले. लसूण मध्ये थोडंसं जिरं. छान गरम झालंय. कांदा, हा पप्पांचा खजाना. कांदा छान फ्राय झालाय कांदा. तर 2 चमचे त्यात बेसन, 2-3 चमचे त्यात बेसन ऍड केले आणि हे व्यवस्थित फ्राय करून घेते. छान बेसन ना व्यवस्थित मिक्स करून झालं आणि कलर पण चेंज झालाय थोडासा. फ्राय करून घेतलं चांगला. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करू. हळद टाकली,
गरम मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी ऍड केली. काव्या ड्रॉइंग काढायला गॅलरीत बसली आहे. अर्धा पसारा तिकडे आहे, अर्धा पसारा इथं आहे. छान मसाले फ्राय झाले. आता त्यात पालक ऍड करायचं. थोडंसं पाणी टाकणार आहे त्यात. मिक्सरमध्ये कुठली वाटलेली गोष्ट वाया घालवायची नाही, अशी पूर्ण घ्यायची. मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं, त्यातलं जे आहे ते सगळं छानपैकी ॲड करायचं. छान चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता 2 मिनिटं वाफवून देणार आहे की मग झाली आपली रेसिपी. देवांच्या फोटोंचं काम पूर्ण झालेलं आहे. इथे साफसफाई करताना घरमालक. छान. आता भाजी ना थोडी वाफवायला ठेवू, म्हणजे तिचा कलर वगैरे थोडासा चेंज होईल. मस्त यम्मी भाजी तयार आहे. कलर चेंज झालाय ना मस्त. चालली चपात्यांची तयारी. चल चालल्यात आता. तिकडे बघ कुठे लावताय झेंडा. ऍक्च्युली बाहेर लावला पाहिजे, पण ते फ्लोअरला दिसणार नाही. नाही, फोटो झाकला जातोय. आत नाही, बाहेर मस्त गॅलरीत लावला पाहिजे, बाहेरच्या साईडला एक फोटो. नंतर लावा, आज रविवार आहे. हा फोटो जेव्हा अयोध्येचं ते श्रीराम जन्मभूमी मंदिराचं जेव्हा हे झालेलं तेव्हाचा फोटो. मस्त. आता लॅमिनेशन होतं लावलेला मंदिरामध्ये, आता तो लॅमिनेशन करून परत लावायचं तिकडे मंदिराच्या तिकडे. रविवारची छोटी छोटी कामं करून घेतात. काय म्हणले? काय काय लोक म्हणजे कोण? काय काय लोक म्हणजे कोण? काव्या दीदी का अशी म्हणते काय काय लोक लय कुचके असतात? काव्या ना अनन्यासोबत तिची कुठलीच गोष्ट शेअर नाही करत. पेन्सिल असो, इरेजर असं कुठलीच गोष्ट. म्हणून काव्या म्हणते, अनन्या म्हणते काय चिडती असं. इथे काव्या चालली आता ते मस्त लॅमिनेशन वगैरे करायला. काव्या दीदी बघ तुला काय म्हणते. काव्या कुचकी आहे. इकडे बघ, बघू दे. चिकट झालं माझे. काय बोला, काय म्हणत होता? मी काय म्हणू, मला काय करायचं. काय हो आता पप्पा काय म्हणत होते? काय नाही. बायकाचं दुपारचं एक्स्ट्रा स्वयंपाक का करतात? बोला आता. हा मग काय, कॅमेरा चालू केल्यावर गप्प बस. सगळ्यांना माहिती आहे. काय बोला, सगळं माहिती आहे. बोला की नाही. काय सगळं माहिती? सगळ्यांना माहिती आहे. काय सगळ्यांना माहिती? सगळं माहिती आहे. आता काय म्हणत होते पप्पा की बायका एक्स्ट्रा स्वयंपाक का करतात दुपारचं रविवारचं, की संध्याकाळी स्वयंपाक करायला आराम भेटावा म्हणून. तिथं बघा, मला नाही.